डोंगराच्या कुशीतलं छोटंसं आमचं घरटं आणि घरासमोर असणारं अंगण आणि अंगणात असलेला तुळशीचा कट्टा आणि त्या तुळशीच्या मंजुळा उडून परत उगवलेली छोटीशी तुळस आणि त्या तुळशीच्या पुढचा आमचा स्वामींचा फोटो. एवढं सुंदर वातावरण सोडून जाऊ वाटेल का मंडळी? पण काय करणार, जावं तर लागणार. माझी सगुणा म्हणजे स्कूटी घरात लावून ठेवली, सासूबाईचा नमस्कार घेतला. आपल्या बारक्या सासूला पण पप्पी भेटली बरं का. अहो म्हणजे मुक्का भेटला हो लाडानं. परत अजून एक मला मुक्का भेटला. लय मनावर दगड ठेवावं लागतं गाव सोडून जाताना. अहो लगेच 6:30 वाजता अंधार पडलेला. घराला लांबून टाटा बाय बाय केलं. सासूबाई फाट्यापर्यंत सोडायला आलेल्या होत्या. अहो नुसतं ह्यो आमचा नागमोडी रस्ता खराब झालेला आहे, पण गावचा रस्ता तर आहे ना. आणि पहिल्यांदाच आमच्या गावात दवाखाना आलाय बरं का, नुकताच उघडलेला आहे. फाट्यावर येऊन पोचलो 10 मिनिटात आणि येता येता अंधार पडला. आपला गणे आलेला सोडायला, ट्रॅव्हल्स पण आली. आपलं पिल्लू रडलं, डोळे सगळ्यांचे पाणवलेले होते. आणि सकाळी 5 वाजता आमची गाडी पोचली सुद्धा ठाण्याला. लय वाईट वाटलं बघा.